रतन टाटा एक असाधारण व्यक्ती ज्यांनी टाटा ग्रुपला नवीन उंचीवरती नेलं। त्यांच्या व्यवसायातील यशाबरोबरच त्यांनी आपल्या देशासाठी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या। पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य थोडं वेगळंच आहे। त्यांनी एकदा म्हटलं होतं, आपण कल्पना करू शकत नाही की एकटं राहणं कसं असतं। रतन टाटा हे 85 वर्षाचे बॅचलर असून एकटेपणाचा अनुभव घेत होते। त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक यश मिळवलं, पण वैयक्तिक जीवनात त्यांचं एक वेगळं दुःख होतं। कधी-कधी आपल्याला एकटेपणाची जाणीव होते आणि ते खूप वेदनादायक आहे, असं ते म्हणाले होते। 9 ऑक्टोबरला याच बिझनेस टायकूनने जगाचा निरोप घेतलाय। यशाच्या शिखरावरती असताना आपलं वैयक्तिक आयुष्य मात्र एकटेपणात घालवलेल्या टाटांच्या आयुष्याची ही खरी गोष्ट। नमस्कार, मी अक्षय। आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी। रतन टाटा यांनी भारतीय उद्योग क्षेत्रात अनोखा ठसा निर्माण केला, पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य काही विशेष चर्चेत राहिलंय। रतन टाटा यांना लॉस एंजेलिसमध्ये एक मुलगी आवडली। त्यांचं प्रेम असं होतं की त्यांनी तिच्यासोबत विवाह करण्याचं ठरवलं, पण अचानक परिस्थिती बदलली आणि 1962 मध्ये भारत-चीन युद्धामुळे त्यांच्या कुटुंबाने त्या मुलीच्या भारतात येण्यास विरोध केला। त्यामुळे त्यांचं प्रेम अधुरं राहिलं, अशी त्यांची कहाणी सांगितली जाते। रतन टाटा म्हणालेत की माझं प्रेम अनपेक्षितपणे समाप्त झालं। रतन टाटा एक यशस्वी व्यावसायिकच नाही, तर ते एक साधे, दयाळू आणि आदर्श व्यक्तिमत्व होते। त्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना एक कुटुंब मानलं। त्यांनी अनेक समाजकार्यामध्ये सहभाग घेतला आणि प्राण्यांच्या संरक्षणासाठी देखील काम केलं। त्यांना खास करून स्ट्रे डॉगसाठी विशेष प्रेम आहे। जागतिक संकटाच्या वेळी जसं की 26/11 हल्ला किंवा कोविड महामारी, त्यांनी मदतीचा हात देण्यात वेळ नाही गमावला। असं म्हटलं जातं, रतन टाटा यांनी आपलं जीवन समाजसेवा आणि व्यवसाय यामध्ये समर्पित केलं। त्यांचं एकटेपण आणि त्यांचं प्रेम आणि ह्या कहाणीतलं दुःख त्यांना मजबूत बनवतं आणि त्यांनी जगाला दाखवून दिलं की प्रेम, करुणा आणि समाजसेवा किती महत्त्वाची आहे। रतन टाटा यांचं आयुष्य एक शिक्षण आहे की एकटं राहूनही आपण समाजासाठी मोठा प्रभाव टाकू शकतो। त्यांनी विवाह न केल्यामुळे त्यांच्या कार्यावर काहीही परिणाम झाला नाही, उलट त्यांनी एक आदर्श जीवन जगलं। रतन टाटा यांचं व्यक्तिमत्व फक्त एक यशस्वी व्यावसायिक नाही, तर ते एक दयाळू आणि करुणाशील व्यक्ती होते। त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबासमान मानलं आणि त्यांच्या कल्याणासाठी नेहमीच कार्य केलं। अनेक समाजकार्यामध्ये ते सक्रिय होते। प्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि शिक्षणासाठी देखील त्यांचं योगदान आहे। रतन टाटा यांचा विवाह न होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजेच त्यांचा एकटेपणाचा अनुभव। त्यांनी अनेक वेळा म्हटलं आहे की आपण कल्पना करू शकत नाही की मी एकटा कसं जगतोय। 85 वर्षाचे असताना त्यांनी या जगाचा निरोप घेऊन टाकला, परंतु हे 85 वर्ष एकटेपणात घालवणं अजिबात सोपं नव्हतं। आपल्या करिअरवरती लक्ष त्यांनी केंद्रित केलं, ज्यामुळे वैयक्तिक आयुष्याकडे त्यांचं कमी लक्ष होतं। रतन टाटा यांना त्यांच्या कार्यामध्ये खूप आनंद मिळत होता, पण त्यांना एकटेपणाची जाणीवही झाली। त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेकदा जीवनात सकारात्मक बदल घडवले। रतन टाटा यांना एकदा लॉस एंजेलिसमध्ये एक महिलांविषयी प्रेम झालं। त्याने तिच्याशी विवाह करण्याचा विचार केला, पण अचानक परिस्थिती बदलली। माझ्या दादीच्या तब्येतीच्या कारणामुळे मला भारतात परत यावं लागलं। मला विश्वास होता की ती देखील माझ्यासोबत येईल, असं त्यांनी सांगितलं। पण 1962च्या भारत-चीन युद्धामुळे त्यांच्या कुटुंबाने त्या महिलेला भारतात येण्यास विरोध केला आणि त्यामुळे त्यांचं प्रेम हे अधुरं राहिलं। रतन टाटा यांचा विचार आजही अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे। आज आपण रतन टाटा यांच्या जीवनातून काय शिकायला मिळालं आहे, तर आपल्याला त्यांचं प्रेम आणि आपलं जीवन कसं वाटलं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। खरं तर आयुष्याची 85 वर्ष हे एकटेपणात घालवणं आणि हा सर्व प्रवास करत असताना बिझनेसच्या यशावरती जाणं, हा व्यवसाय करत असताना आपल्या देशासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने सतत समाजकार्य करत राहणं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा समजणं, या सगळ्याच गोष्टी रतन टाटाला वेगळं बनवत होत्या। खरं तर एखाद्या सेलिब्रिटीच्या आयुष्यामध्ये त्याची फॅन फॉलोविंग ही एक मर्यादित काळापर्यंत राहते असं म्हटलं जातं, परंतु रतन टाटा हे एक असे सेलिब्रिटी होते की अगदी लहान मुलांपासून तर वृद्ध वयस्कर एखाद्या आजोबापर्यंत सगळ्याच काळजांवरती अधिराज्य गाजवणारं हे एक नाव होतं, ते म्हणजेच रतन टाटा। आज रतन टाटा आपल्यात नाही आहे, परंतु रतन टाटांनी ताज हॉटेलमध्ये स्ट्रीट डॉगला येण्यासाठी दिलेली परमिशन ही आजही सामान्य माणसाचं मन हिरावून घेऊन जाते। खरं तर रतन टाटांनी समाजासाठी केलेलं कार्य आणि 102 बिलियनचं केलेलं दान हे सगळंच इतिहासामध्ये भूतो न भविष्यती अशी गोष्ट करून जातं। आज रतन टाटा भलेही आपल्यात नाही आहे, ही गोष्ट आपल्याला कालच समजली आहे। ही बातमी जशी कानावरती पडली तसंच लहानांपासून तर आबालवृद्धांपर्यंत सर्वांना एक धक्का बसला, कारण रतन टाटा हे भारतासाठी फक्त एक उद्योजकच नाही,
तर भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाची आणि सर्वांना अभिमान वाटावा अशी एक व्यक्ती होती. भलेही आज रतन टाटा आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा हा अजूनही आणि या इतिहासामध्ये चिरतरुण राहणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. परंतु भारत चीन युद्धामुळे रतन टाटांच्या राहिलेली लग्नाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद.